नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक, आरोहण ज्योतिषच्या 23व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतोय. डॉक्टर, प्रत्येक वेळेलाच कुलदेवतेचं करा हा साधारणपणे सांगितलेला उपाय आहे आणि तो सात्विकही आहे, म्हणजे तसं काही नाही. पण अनेकांना आपली कुलदेवता किंवा कुलदैवत हे दोन वेगळे वेगळे असतात वगैरे ही काही माहितीच नसते. तर मग ह्याच्यासाठी काय उपाय आहे? जेव्हा आम्ही जातकाला उपाय सांगत असतो त्यावेळेला आम्ही एक सांगतो की तुम्ही कुलदेवता कुलदेवी जी आहे त्यांचे नमस्कार करा. आता काही घराण्यात असं असतं की कुलदेवी कोण आहे हे माहीतच नसतं. अशा वेळेला त्यांनी त्यांच्या घराच्या जवळ कुठली देवी आहे तिच्याकडे जाऊन नमस्कार करून कुलदेवता येई नमः असं म्हणायचं आणि तुम्ही श्रद्धेने जर केला तर 6 महिन्यात तुम्हाला निरोप मिळतो की तुमचे कुलदेवता कोण आहे. तुमचे कोणतरी नातेवाईक गावचे कुठले कोणतरी येऊन सांगतात की ते तुमची कुलदेवता आहे. तुम्ही ताटपाळून करा, तुमचे नातेवाईकांना चौकशी करा, त्यांना ते तुम्हाला ती इंडिकेशन मिळेल आणि त्याच्यातनं तुम्हाला मार्ग काढू शकता. देव आणि देवी वेगळे वेगळे असतात. प्रत्येक कुळाला एक देवी आणि एक देव हे असं असतातच. आता तुम्हाला नाही आहे असं कोणी म्हणतात तर तुम्हाला माहीत नसतं, कारण कुल हे वाढवणारी देवी आहे आणि कुलाचं संरक्षण करणारा देव आहे. दोघांची गरज आहे. ओके, थँक्यू.